अमरावती शहरामध्ये ऑटो रिक्षा बसमधून महिलांचे पर्स चोरणे आणि दागिने चोरणे अशा एक 2-3 घटना 3-4 घटना घडल्या होत्या आणि त्या अनुषंगाने एक महिलांची टोळी सक्रिय आहे अशी माहिती मिळाली होती आणि त्याच संबंधाने पॅरलल तपास करत असताना माहिती मिळाली की आज नवाथे आणि बडनेरा रोडवर राजपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही महिला आलेल्या आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली। मग त्यावेळी आम्ही महिला PSI शिंदे मॅडम आणि दामिनी यांना कॉल केलं आणि त्यांना ताब्यात घेतलं। बहुतांशी त्यांच्याकडे लहान मुलं ते ठेवतात असा गुन्हा करताना, जेणेकरून कोणाचीही त्यांना संशय येऊ नये। लहान लेकरू पाहिल्यानंतर इतर महिलासुद्धा भावनिक होतात आणि त्यांना त्यांची शंका येत नाही। या गोष्टीचा फायदा घेऊन ॲटोमध्ये बसणे, बसमध्ये बसणे आणि गुपचूप त्याला आड देऊन म्हणजे प्रवाशांच्या नजरेला आड देऊन हातसफाई करणे अशा प्रकारची ही 5 महिलांची टोळी आहे। त्यापैकी 2 महिला ह्या नांदेडच्या आहेत, त्या कोल्हापुरी 3 महिला नांदेडच्या आहेत आणि त्या निष्पन्न झालेल्या आहेत। नांदेड गुन्हे शाखेची टीम त्यांना घेण्यासाठी येत आहे। दुसऱ्या ज्या 2 महिला आहेत त्या यवतमाळच्या आहेत, रेल्वे स्टेशनसमोर राहणाऱ्या। त्यांचा रोजचा हाच उद्योग आहे की प्रवासादरम्यान येणे आणि हातसफाई करणे आणि दागिने चोरणे। एक ट्रॅव्हल गँग म्हणून ही एक प्रकारे प्रसिद्ध गँग आहे आणि लक्षात न येऊ देता दागिन्यांवर हातसफाई करणे अशा प्रकारे या प्रकरणात त्या निष्पन्न झालेल्या आहेत। पुढील चौकशी चालू आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।